हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चॅप्टर 5 प्रॉबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.4 बघू. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 1. एक्झाम्पल 1. इफ 2 coins are tossed, find the probability of the following events: getting at least one head, getting no head. Solution: let S be the sample space. Then S is equal to दोन्ही एच येऊ शकतात किंवा एच टी, पहिला एच दुसरा टी, पहिला टी दुसरा एच आणि नाहीतर दोन्ही टी. म्हणजेच एन ऑफ एस इज इक्वल टू 4. तर पहिला इव्हेंट, लेट ए बी द इव्हेंट where at least one head. यामध्ये कमीत कमी एक हेड, म्हणजे जास्तीत जास्त 2 असले तर चालतात. म्हणजे 1, 2 आणि 3. देन ए इज इक्वल टू एच एच, एच टी आणि टी एच. Let B be the event getting no head. Then B is equal to, आता हेड नसणारा म्हणजे फक्त एकच आहे ज्याच्यामध्ये दोन्ही टी आहेत. Therefore n of B is equal to 1. Therefore P of B is equal to n of B upon n of S is equal to P of B is equal to 1 upon 4. ॲन्सर, पहिला ॲन्सर आहे 3/4 आणि दुसरा ॲन्सर आहे 1/4. यामध्ये लेखी काही नाही आहे फारसं, म्हणून असंही उत्तर लिहिलं तरी चालेल. एक्झाम्पल 2. इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली, फाइंड द प्रॉबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. The sum of the digits on the upper faces is at least 10. दूसरा है the sum of the digits on the upper faces is 33. आणि तीसरा the digit on the first die is greater than the digit on the second die. Solution: 2 dice are rolled simultaneously. Therefore the sample space S इज इक्वल टू, पहिल्या डायवरचा 1 1 असेल तर 1s बरोबर दुसऱ्या डायचे 1 2 3 4 5 6 येतात. पहिल्या डायचे 2 असेल तर त्याच्यावरही 1 2 3 4 5 6 येतात.
3 असेल तर 1 2 3 4 असे इकडे पण 1 2 3 4 5 6 म्हणजे इकडेही 6 झाले आणि इकडेही 6 झाले म्हणजे 6 6 जा therefore n of s is equal to 36. आता पहिला इव्हेंट दिला आहे. लेट ए बी द इव्हेंट दॅट द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. ए बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट्स पाहिजे इथे. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. म्हणजे कमीत कमी 10 सम असली पाहिजे. मग 10 सम असणारे कोणकोणते सॅम्पल येतील? 4 6 5 5 5 6 6 4 6 5 आणि 6 6. इथे 10 होतात, इथे 10 होतात, इथे 11, इथे 10, 6 + 5 11 आणि इथे 6 6 12. म्हणजे जास्त असले तर चालतात पण 10पेक्षा कमी नाही पाहिजे. म्हणजेच एन ऑफ ए बरोबर 1 2 3 4 5 6. म्हणून पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस बरोबर 6/36 म्हणजेच 1/6. दुसरा इव्हेंट आहे लेट बी बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. आता यामध्ये सगळ्यात मोठी सम 6 + 6 12च आहे. 33 तर नाहीच आहे. म्हणून therefore b is equal to empty म्हणजे नाहीच आहे त्यात. म्हणून n of b is equal to 0. म्हणून p of b is equal to n of b upon n of s is equal to 0/36 equal to 0. आता तिसरा इव्हेंट बघा. लेट सी बी द इव्हेंट दॅट द डिजिट्स ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे पहिला नंबर मोठा पाहिजे. 2 1 3 1 तसंच 3 2 मग 4 1 4 2 4 3 नंतर 5 1 5 2 5 3 5 4 नंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5. म्हणजे पहिला अंक सगळीकडे दुसऱ्या अंकापेक्षा मोठा आहे. म्हणजे टोटल किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणून एन ऑफ सी इज इक्वल टू 15 आणि पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस
इज इक्वल टू 15/36. आता या दोन्ही संख्या 3ने डिव्हिजिबल आहेत, म्हणून 3 5 जा 15 आणि इथे 12. ॲन्सर आहे 1/6. दुसरा ॲन्सर आहे 0 आणि तिसरा ॲन्सर आहे 5/12. तिसरं एक्झाम्पल आहे, देअर आर 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn. त्यातला पहिला आहे शोज ॲन इव्हन नंबर आणि दुसरा आहे शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. सोल्युशन, द सॅम्पल स्पेस इज, आता 15 तिकीट आहेत 1पासून 15पर्यंत, म्हणून 1पासून 15पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. म्हणजेच n ऑफ s इज इक्वल टू 15. आता पहिला इव्हेंट, लेट ए बी द इव्हेंट. दॅट the ticket drawn bears an even number. आता याच्यामध्ये इवन नंबर 1 2 3 4 5 6 7 आहे. म्हणजेच ए इज इक्वल टू 2 4 6 8 10 12 14. 1 2 3 4 5 6 7. म्हणून n ऑफ ए इज इक्वल टू 7. म्हणून पी ऑफ ए इज इक्वल टू n ऑफ ए अपॉन n ऑफ एस. n ऑफ ए 7 आहे आणि n ऑफ एस 15 आहे. तर पहा दुसरा इव्हेंट आहे, लेट बी द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन बिअर्स ॲट नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. मग मल्टिपल ऑफ 5 असणारे काय काय येतील, 5 10 आणि 15. म्हणजेच n ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3. या ब्रॅकेटचं काही काम नाही. म्हणून पी ऑफ बी इज इक्वल टू n ऑफ बी अपॉन n ऑफ एस. n ऑफ बी 3 आणि हे 15, म्हणजेच 1/5. म्हणजेच पी ऑफ बी इज इक्वल टू 1/5. आणि ॲन्सर आहे, पहिला आन्सर 7/15 आणि दुसरा ॲन्सर 1/5. Example 4. A 2-digit number is formed
with digit 2, 3, 5, 7, 9 without repetition, what is the probability that the number formed is? म्हणजे 2, 3, 2, 3, 5, 7, 9 हे अंक घेऊन 2 डिजिट नंबर बनवायचे आहे. त्यामध्ये इव्हेंट ए दिला आहे, 1 दिला आहे, एन ऑड नंबर, आणि इव्हेंट 2 आहे अ मल्टिपल ऑफ 5. सोल्युशन द सॅम्पल स्पेस इज. आता आपल्याला 5 अंक दिले आहे, 2, 3, 5, 7, 9. यामध्ये 2 अंकी संख्या बनवायची आहे. म्हणजे प्रत्येक ओळीतील 4 संख्या बनतील. जसे 2च्या लाईनमधल्या 23, 25, 27, 29. 5 अंक आहे म्हणून 4 बनले. नंतर 3चे 4, 32, 35, 37, 39. नंतर 5चे 4 बनतील, 52, 53, 57, 59. नंतर 7चे 4 बनतील, 72, 73, 75, 79. आणि नंतर 9चे 4 बनतील, 92, 93, 95, 96, 7. सॉरी, एका रांगेने बनवले की अंक सुटत नाही. म्हणजे टोटल किती झाले? 20. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू 20. आता पहिला इव्हेंट काय आहे? लेट ए बी द इव्हेंट that let A be the event that 2 digit odd numbers are formed. म्हणजे यातले सगळे ऑड नंबर घेतले आपण. A इज इक्वल टू 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95 आणि 97. हे टोटल आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू 16. आणि पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजे 16/20 म्हणजेच 4ने डिव्हिजिबल आहे दोन्ही, म्हणून 4/5. म्हणून पी ऑफ ए इज इक्वल टू 4/5. आता दुसरा इव्हेंट बघा. लेट बी बी द इव्हेंट दॅट द 2 डिजिट नंबर इज मल्टिपल ऑफ 5. मग मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या टेबलमधले काय काय येतील? 25, 35, 75 आणि 95. 1, 2, 3, 4. म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू 4. म्हणून पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 4/20 इज इक्वल टू 1/5. ॲन्सर आहे, पहिला ॲन्सर आहे 4/5 आणि दुसरा ॲन्सर आहे 1/5. एक्झाम्पल 5. A card is drawn at random from a pack of well-shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is. पहिला आहे an ace आणि दुसरा आहे a spade. Solution. S is the sample space. There are 52 cards. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू 52. आता इव्हेंट ए.
लेट पहिला इव्हेंट दिला आहे, लेट ए बी द इव्हेंट दॅट द कार्ड ड्रॉन इज ॲन एस. देअर आर 4 suit, spade, heart, diamond and club. Each suit has 1 ace. Therefore, n of a is equal to 4. म्हणून p of a is equal to n of a upon n of s equal to 4 upon 52 equal to 1 upon 13. Let B be the event that the card drawn is a spade. जर स्पेडचं कार्ड काढायचं असेल तर देअर आर 13 कार्ड इन द suit ऑफ स्पेड. 13 स्पेडचे 13 कार्ड असतात. 1 spade कॅन बी ड्रॉन आउट ऑफ 13 spade कार्ड्स इन 13 ways. म्हणजे 13 वेळा निघू शकते स्पेडचं कार्ड. म्हणून n of b इज इक्वल टू 13. म्हणून p of b इज इक्वल टू n of b upon n of s इज इक्वल टू 13 upon 52 इज इक्वल टू 1 upon 4. म्हणून ॲन्सर आहे, पहिला ॲन्सर आहे 1 upon 13 आणि दुसरा ॲन्सर आहे 1 upon 4. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप अभ्यास करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबही करा. गुड बाय.